वर्धा जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं। देवळी तालुक्याच्या डिगडोळ शिवारामध्ये 3 मुलं जात असताना नाल्याच्या पाण्यामध्ये अडकली आणि त्यांनी स्मशानभूमीच्या शेडमध्ये आसरा घेतला। त्यांना बचाव पथकाच्या माध्यमातून सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलेला आहे। काही तासाच्या प्रयत्नानंतर मुलांना सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलेला आहे। त्यामध्ये एक शाळकरी मुलगा आणि 2 कामगार असल्याची माहिती मिळते आहे। त्यांना बचाव पथकाच्या माध्यमातून सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलेला आहे। या ठिकाणी तहसील प्रशासनासोबतच देवळीचे आमदार राजेश बकाने सुद्धा आले आणि त्यांनी आढावा घेतला। या संदर्भात प्रशासनाला सूचना देखील केल्यात। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार राजूभाऊ बकाने आहेत। भाऊ, काय सांगाल आजच्या घटनेविषयी? काल रात्रीपासून या ठिकाणी संततधार पाऊस आहे आणि आत्ता 2 तासापूर्वी मला डिगडोळ येथील काही रहिवाशांचा फोन आला की 3 लोक त्या ठिकाणी अडकलेले आहेत। त्यात एक विद्यार्थी आहे आणि 2 कामगार आहेत। ते देवळीसाठी येऊन आले होते। विद्यार्थी सायकलनी होता, त्याच्या हातची सायकल सुटली आणि तो वाचला, कारण त्या ठिकाणी स्मशानभूमीचं शेड होतं, ते हाती लागलं त्याचा खालचा बॉटम। त्याच्यामुळे त्या स्मशानभूमीच्या त्या प्लॅटफॉर्मवर तो उभा होता। दोन्हीकडून पुराचा वेढा होता आणि त्याचप्रमाणे 2 लोक जे कामगार होते ते मोटरसायकलने येऊन आले होते। त्यांच्या हातून मोटरसायकल सुटली, ते पण त्या स्मशानभूमीच्या प्लॅटफॉर्मवर उभे राहिल्यामुळे ते असे 3 जण त्या ठिकाणी वाचले। मला जेव्हा फोन आला त्यावेळेस मी तहसीलदार देवळी आणि NDRFची टीम यांना फोन केला, ठाणेदारांना फोन केला आणि रेस्क्यू ऑपरेशन करण्याच्या संदर्भामध्ये सूचना केल्या आणि मी सुद्धा या ठिकाणी सतत याच्यावर लक्ष ठेवून आहे। या 3 लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। माझ्या देवळी बुलगाव मतदारसंघामध्ये साधारण 13-14 गावं अशी आहेत की त्या ठिकाणी पुराच्या पाण्याचा धोका असतो। मी 24 तास या ठिकाणी त्या गावांवर लक्ष ठेवून आहे, कोणीही घाबरण्याचं कारण नाही। नक्कीच तिघांनाही सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलेला आहे। महेश मुंजाळ, TVN मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।